आज मी तुम्हाला हापूस आंब्याचा रस वर्षभर टिकण्यासाठी तो कसा ठेवायचा आणि रस कसा काढायचा हे दाखवणार. त्याच्यासाठी हे आंबे मी असे पुसून बिसून व्यवस्थित घेतलेले आहेत. हे हापूसचे आंबे आहेत आणि छान पुसून वगैरे घेतलेत, पूर्ण पिकलेले आहेत. आता त्याचा आधी महत्त्वाचा रस कसा काढायचा. तर आज हा आंबा टणक असतो थोडा, त्याच्यासाठी आधी काय करायचं तर हे असं आपण जमिनीवर किंवा असा मऊ करून घ्यायचा. हे बघा, म्हणजे इथला रस सगळा मोकळा होतो बाठीपासून. हे बघा, आता हा आंबा मऊ झाला, त्याच्यापासून रस सगळा मोकळा झाला. असे आंबे आपण करून घ्यायचे. हे बघा, मऊ झाला. असे आंबे मऊ करून घ्यायचे आणि नंतर आपण त्याचा रस काढायचा. एकदम सोपा जातो असा रस काढला की. आणि हा रस आपण वर्षभर टिकवण्यासाठी म्हणून काढणार आहोत. नंतर मी थोडी याच्यात साखर घालणार आहे, 1-4 चमचे, आणि मिक्सरला लावणार आहे. मिक्सरला लावून ठेवला की एकदम सुंदर राहतो रस, एकसारखा राहतो. आणि छोट्या छोट्या पिशव्यातून तुम्हाला रस ठेवून दाखवणार आहे. पटकन कोण आलं तर एखादी पिशवी काढली, 1 वाटीभर रस घेतला की मोकळं झालं. नाहीतर बाटली असली की मग ती अख्खी बाटली आपल्याला फोडावी लागते, असं होतं. त्याच्यामुळे करताना मी असं करणार आहे. असं केलं की हे बघा, आंबा चोळून घेतला जमिनीवर किंवा हातानं की मग रस सगळा व्यवस्थित निघतो. तर ह्याच्यात मी 1-4 चमचे साखर घालणार आहे, जास्त घालणार नाही आहे, कारण आंबा चांगला पक्का गोड आहे. पण साखर घालूनच आम्ही दरवर्षी रस ठेवतो. आता चांगला मिक्स करणार आहे. आता हा मिक्सरला लावून घेणार आहे. मिक्सरला लावून नंतर तुम्हाला मी पिशव्या भरून दाखवणार आहे. तर हा रस मी मिक्सरला जरा फिरवून घेते. आणि प्लॅस्टिकची पिशवी घेतली, जीपची. त्यामध्ये मी असं हे ग्लास ठेवणार आहे, म्हणजे काय तर सगळीकडे पिशवीला रस लागायला नको. आणि असा रस भरणार आहे. तर हे पण असं पॅक करून टाकायचं, व्यवस्थित पुसायचं आणि मग फ्रीजला ठेवायचा. छोटी छोटी भरून छोटी. तर मी आणखीन तुम्हाला लहान पिशवी पण भरून दाखवते अशी, म्हणजे पटकन एकच वाटीभर रस काढला की चांगलं होईल. बघा, किती मस्त रस आपला राहिला आहे. तो व्यवस्थित पॅक करायचा आणि फ्रीजला अशा उभ्या ठेवायच्या. जरा तो रस आपला हातला सुकला की मग जरी आडवी केली तरीही चालेल. भांडवर रस ठेवला की बघा, सुंदर. कोण पाहुणा आलं, एखादी पिशवी काढली पोळीबरोबर किंवा ज्यूस करायचं असेल तरीही आपण झटकन ते करू शकतो. आपण आता या रसाच्या पिशव्या
भरून पॅक केलेल्या आहेत. तर आपण त्या फ्रीजला ठेवणार आहोत. आपल्याला पावसात हवा तेव्हा, पावसात काय अगदी वर्षभरसुद्धा हा रस आता टिकेल. कोण आलं की झटकन काढता येतो आणि आपल्याला पाहुण्यांचं पान रंगवता येतं चांगलं. म्हणजे पाहुण्यांना काय द्यायचं, ज्यूस करता येतो, आमरसपुरी, आमरसपोळी, असं सगळं काय काय आपल्याला करता येतं याच्यापासून. किंवा वड्या करायच्या असल्या कधी तरीही करता येतं. असा हा आपण रस भरलेला आहे. आता मी तो फ्रीजला ठेवणार आहे. रस कसा काढला, नंतर तो मिक्सरला लावला, पिशवीत कसा भरला, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आंबे कसे रगडून घेतले, मग ते आतून बाठीला जो रस असतो तो सगळा सुटतो, म्हणून तो आंबा चोळून घ्यायचा असतो असा. आणि ते काय केलं ते सगळं बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.